हातात घालूनी हात चालू प्रगतीची वाट, सहकाराचा हा मूलमंत्र जपत उमेद अभियानांतर्गत शिवनेरी प्रभाग संघ प्रभाग कलमटने आपला ठसा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात उमटवला आहे। महिला आर्थिक सक्षमीकरण आणि सबलीकरण हे राज्य शासनाचे धोरण या माध्यमातून सफल होत असल्याचा आनंद आहे। केवळ समूहापुरते सीमित न राहता प्रभाग स्तरावर आपल्या महिला भगिनी कसे काम करतायत हे पाहणे, एकमेकांच्या विचारांची संकल्पनांची देवाणघेवाण होणे, यासाठी आज शिवनेरी प्रभाग संघ प्रभाग कलमटचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केल्याचे प्रभाग अध्यक्षा तन्वीर मुदस्तर नजर शिरगावकर म्हणाल्या। शिवनेरी प्रभाग संघ प्रभाग कलमटचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा राजमाता जिजाऊ जयंती दिनी 12 जानेवारी रोजी चौंडेश्वरी हॉल कणकवली येथे प्रभाग अध्यक्षा तन्वीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री पवार, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती दक्षता यांच्यासह प्रभागातील सर्व समूह अध्यक्ष महिला भगिनी उपस्थित होत्या। पाहुयात याचीच खास दृश्ये।
प्रत्येकाने आपल्या मनात उमेद ठेवायची आहे की या कलमट प्रभागातील ज्या समूहातील ज्या प्रत्येक कुटुंबातील ज्या ताई आपल्या उमेद अभियानाला जोडल्या गेल्या आहेत त्या प्रत्येक कुटुंबाची उपजीविका आपण उभारायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत प्रभाग संघ तसेच ग्रामसंघ आणि तुम्ही समूह एकत्र येऊन काम करायचं आहे. वेळोवेळी शासनाकडून
व्यवस्थित आणि याचं नियोजन या कर्जावर जे आपण पैसे घेतोय त्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने होईल अशी अपेक्षा मी करते. त्यानंतर आपण बँकेचे जे कर्ज घेतोय त्याची परतफेड जी आहे ती मला इथे सांगायला अभिमान वाटतो की आपलं जे कलमठ प्रभागातील जे काही बँकांचे कर्ज घेतलेलं आहे तर त्याचं एकही गट थकीत नाहीये आणि जे काही थकीत होते त्यांनी भरून ते पूर्ण केलेलं आहे. तर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यानंतर इथे जमलेल्या सर्व महिलांचा मला यासाठी अभिमान आहे की पुढच्या वर्षी आज जे काही उद्योजिका म्हणून घोषित केलेलं आहे आणि ज्यांनी आज हे सन्मान चिन्ह घेतलेलं आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला किमान 3 दिवस ते 4 दिवस या कार्यक्रमाला लागतील जेणेकरून इथे बसलेली प्रत्येक महिला हा सन्मान घेण्यासाठी इथे व्यासपीठावर येईल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.